माननीय पांडुरंग मुगाजीराव जाधव यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। माजी प्राचार्य कचेश्वर मोरे सर, त्याचबरोबर लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कोर कमिटीचे सदस्य माननीय ज्ञानेश्वरजी जगदाने राऊरी, तसेच मारुती सोळसे, त्याचबरोबर श्रामपूर येथून आलेले मेजर ज्ञानेश्वरजी जगदाने, तसेच नानासाहेबजी शिंदे यांनी आम्हाला शिर्डी येथे ही जागा उपलब्ध करून दिली। त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी येणाऱ्या अडचणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला। असे नानासाहेबजी शिंदे यांना सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर अरुण बाबरे यांना विनंती आहे की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी बरेचसे मान्यवर आलेले आहेत, आपण सर्वजण प्रमुख अतिथी आहात। सर्वजण प्रमुख अतिथी आहात। आम्ही समजू आहोत का प्रत्येकाला स्टेजवर बोलवणं शक्य नाही, तर मी कार्यक्रमाच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो। मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय सूचना मांडण्यासाठी मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या विश्वस्त माननीय सौ विशाखा प्रमोद शेलार यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय सूचना मांडावी। छाया प्रतिष्ठानच्या वतीने वधूवर पालक मेळावा पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष माजी उपनगर अध्यक्ष मंगेशजी त्रिभुवन सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीने विनंती करते। हॅलो ताई, शेलारताई यांनी मंगेश नाना यांना अध्यक्षपद, या कार्यक्रमाचा अध्यक्षपद स्वीकारावं ही जी सूचना मांडली, या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीनं मी अनुमोदन देत आहे। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचणे, एवढे अनर्थ एका विद्येने केले। स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण मिळाले पाहिजे असे ज्यांचे विचार होते ते महात्मा ज्योतिबा फुले। शिक्षण ही वाघिणीचा दूध आहे जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं सांगून जाणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी श्रमिकांच्या तळावर तरलेली आहे असा विज्ञानवादी सिद्धांत मांडणारे जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांचं या ठिकाणी अभिवादन आणि पूजन या ठिकाणी होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण फोटो काढण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। सर्वांनी मध्यभागी उभा राहू नका। बैसली मयुरा वरती देवी शारदा, वरदा देवी शारदा, शुभ्रवसन अंगावरती, उज्ज्वलता वदनावरती शुभ्र। कार्यक्रम घेण्याचा उद्देश, पुरस्कार देण्याचा उद्देश हा या ठिकाणी विशद करावा। माजी मुख्याध्यापक माननीय काळूरामजी बोर्डे सर। प्रक्रिया करत असताना कोणीतरी कोणाला तरी माग ओढण्याचा प्रयत्न करते। मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, हा वधूवर सूचक मेळावा संपन्न होत असताना जे काही या आयोजक आहेत सर्व प्राध्यापक लेवलचे लोक आहेत, त्याचबरोबर साई प्रयाग प्रतिष्ठान शिर्डी यांच्या वतीने सामाजिक उपक्रम ते शिर्डीमध्ये राबवत असतात। त्याचबरोबर समाजातील विविध चळवळींमध्ये ते सहभागी असतात। अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम खऱ्या अर्थाने ते करत असतात
असे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये यांनी सेवा केलेली आहे, समाजाचं भूषण आहे. त्याचबरोबर दुसरे सुद्धा PSI हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये PSI या पदावर कार्यरत होते, ते सुद्धा निवृत्त झालेले आहेत. करण्यासाठी माननीय काळूरामजी बोर्डे सर यांना विनंती करतोय. ज्ञानेश्वरजी लाक्षे हे मानक एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष आहेत. सामाजिक चळवळीमध्ये समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कायम ते आवाज उठवत असतात. असे ज्ञानेश्वरजी लाक्षे यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. माझे मुख्याध्यापक माननीय काळूरामजी बोर्डे सर, ज्ञानेश्वरजी लाक्षे यांचा या ठिकाणी सत्कार करत आहे. श्रीमान पांडुरंगजी मुंबईजीराव जाधवसाहेब यांचा सत्कार करण्यासाठी संसदीय सचिव माननीय प्रमोदजी शेलार साहेब यांना विनंती करतोय. पांडुरंगजी जाधवसाहेब यांचा सत्कार संसदीय सचिव प्रमोदजी शेलार हे करत आहेत. प्राध्यापक माजी प्राचार्य गजेश्वर मोरे सर यांचा सत्कार माननीय नामदेवरावजी जगदने हे करतील. लवजी शक्ती सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे कार्यकारी सदस्य माननीय ज्ञानेश्वरजी जगदने यांचा सत्कार संजय सर त्रिभुवन आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. यानंतर मारुती सोळके साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. त्यांचाही सत्कार संस्थेचे सचिव प्रमोदजी शेलार करतील. कोपरगाव इथून आलेले गागुल यांना विनंती आहे की आपण त्याच्यावर स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतरचा सत्कार माननीय श्रीरामपूरवरून आलेले ज्ञानेश्वरजी जगदने मेजर यांचा सत्कार विशाखाताई प्रमोद शेलार या करतील. यानंतरचा सत्कार ज्ञानेश्वरजी शिंदे साहेब यांचा नगरवरून आलेले श्रीमान जगदने सर हे करतील. खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये हा वधूवर परिचय मेळावा हा संपन्न होत असताना या मेळाव्यासाठी खऱ्या अर्थाने शिर्डीमध्ये आम्हाला अहोरात्र फोन केल्यानंतर उपलब्ध होतात असे नानासाहेबजी शिंदे आपल्या समाजाचे नसले तरी खऱ्या अर्थाने जीवाभावाचे आणि रक्ताचे नाते असल्यासारखं असं या ठिकाणी वाटतं. माननीय नानासाहेबजी शिंदे यांचं आम्ही मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. आम्हाला या ठिकाणी ह्या हॉटेलची व्यवस्था, या मंडपची व्यवस्था जे काही कमी पडेल ते नानासाहेब स्वीकारतात. म्हणजे हाका मारली की नानासाहेब उपलब्ध होतात असे नानासाहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आम्हाला आनंद होत आहे. धन्यवाद. रवींद्रजी संजयजी गायकवाड यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. त्यांचाही संस्थेच्या वतीने या ठिकाणी संजयजी आहे यांना विनंती आहे की आपण सत्कारासाठी केलेलं आहे. संजयजी आहे अध्यक्ष उत्तमरावजी
प्रमोदजी शेलार सर हे करतील. यानंतरचा सत्कार आहे राजीव सत्कार या ठिकाणी संस्थेचे संस्थापक श्रीमान उत्तमरावजी शेलार हे करतील. हॅलो. मातृपितृ छाया प्रतिष्ठान पडेगाव यांच्या वतीने समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व्यवसायास स्टेजवरती आहे आणि प्रमोद अध्यक्षांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण या ठिकाणी संपन्न होणार आहे. मुक्काम पोस्ट कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे रहिवासी असलेले हे डॉक्टर साहेब आहेत. गोमातेची सेवा करणार वैद्यकीय इलाज मोफत करतात. 30 वर्षापासून पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये शेती व्यवसायामध्ये ते पारंगत आहेत. त्याचबरोबर त्यांचं शिक्षण हे डिप्लोमा इन मॅनेजमेंट झालेलं आहे. सामाजिक कार्याची आवड, कायम सहभागी असतात. त्याचबरोबर काम करत असताना हे व्यक्तिमत्व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, सामान्य अज्ञानी पालकांच्या मुलामुलींना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, विद्यार्थी पालक इंजिनियर, कृषी, पदविका, पोलीस असे विद्यार्थी या सरांनी घडवले. वृक्ष लागवडीची सुद्धा आवड असलेलं हे व्यक्तिमत्व यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सामाजिक कार्याची आवड, माता कास्मिता शिक्षक परिवाराची ग्रुपची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाचे संगमेर तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क योजनेच्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर काम करत आहेत. महापुरुषांच्या जयंतीमध्ये हिरारेने सहभाग व मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान देतात. 2017-18 साली पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. 2021-22 सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त 20 या दिव्यांग पुरस्कार प्राप्त आहेत. वधूवर विवाह मंडळांना पुढाकार घेऊन समाजातील विवाह जुळणीचे कार्य ते करत असतात. दलित आदिवासी वस्तीमध्ये जाऊन मोफत ज्ञानदानाचे कार्य करत असतात. अशा प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न होत आहे. 2 वर्षापूर्वी श्रीरामपूरला कार्य अशीच परिस्थिती सगळीकडे. संपूर्ण जिल्ह्याचा ग्रुप बनवला तर 256ची यादी तयार होऊ शकली. त्यावेळेस व्हॉट्सअपचं 256 कॅपॅसिटी होती. म्हणून हे आरक्षणाचा जो विषय आहे ते आपल्याला परिपूर्णतेने आपल्या लोकसंख्येप्रमाणे मिळावं, आपल्या भावविषयप्रमाणे मिळावं, याच्याकरता प्रचंड मोठी चळवळ उभारली गेली. आणि त्या चळवळीचा परिपाक म्हणजे नुकतंच हायकोर्टाने सुद्धा SC कॅटेगरीचं अबकडं असं वर्गीकरण करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहे. बिदर कमिटी नेमलेली आहे आणि ती कमिटी लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी राज्य सरकारवर दबाव आणणं प्रचंड गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की 20 मेला मुंबई या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा, किमान 5 लोक मातंग समाजातील समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण अचानक काही दुःखद घटना झाली, लग्न कार्य असेल, पाहुणा आला असेल तर आपण काहीतरी करून त्याला 200-500 रुपये खर्च करतो. आता असंच समजायचं की आपल्या समाजाचं प्रचंड मोठं पुण्याचं काम आहे, आपल्या भावी पिढीचं पुण्याचं काम आहे
आपल्याला आगामी काळात आरक्षण मिळेल का नाही, राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की 20 तारखेच्या निमित्ताने आपण सर्वांनी सोशल मीडियावर काम करावं. ते तर बसल्या बसल्या करायचं काम आहे, परंतु प्रत्यक्षात आपण मुंबईला या ठिकाणी किमान प्रत्येक गावातून 100 उमरा जर असेल तर घरात किमान 2-3 मुलं किंवा 2-3 माणसं असतात, तर किमान 100 लोक तरी गेले पाहिजेत. नाही दोघांना जाता आलं तर किमान एका माणसाने जरी केलं तर आपल्या जिल्ह्यातून किमान लाखाच्या आसपास संख्या गेली पाहिजे. तशा प्रकारची तयारी चालू आहे. समाजातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, आजी माजी सर्व पदाधिकारी या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब शेलार सर यांचं स्वागत आहे. आपलंही स्वागत आहे डॉक्टर साहेब. तर आपण सर्वांनी सोशल मीडियामार्फत आणि स्वतः प्रॅक्टिकली प्रत्यक्षात त्या ठिकाणी मुंबईला पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि सरकार जेव्हाच दखल घेतं, तुमच्या विचाराला काही किंमत नाही, परंतु तुमच्या गर्दीला प्रचंड मोठी किंमत असते. आणि जर तुम्ही गर्दी केली, आपण पाहतो ज्या काही मागण्या असेल, अगदी लहान मुलाला आपल्याला आईला दूध मागायचं असेल तर रडावं लागतं, आणि रडलं नाही तर ती पण लवकर देत नाही, झोपलाय खेळतोय खेळू देत, पण रडायला लागलं आई त्याला जवळ घेते. तशाच प्रकारचं आहे. जर आपल्याला आपल्या पत्रामध्ये आपल्या हक्काचं काही घ्यायचं असेल तर निश्चितपणानं आपण आगामी 20 मेच्या दृष्टीनं काय प्रयत्न करता येईल, सर्व मान्यवर आपले राज्यातले जिल्ह्यातले वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतायत. आपण सर्वांनी माता भगिनींनी सुद्धा यायला हरकत नाही. आणि मी पाहतो शिवाजी आवड सर तर सहपरिवार प्रत्येक कार्यक्रमाला अगदी आवर्जून हजर राहतात. असंच सर्वांनी त्या मोर्चासाठी आवर्जून हजर राहावं. बाकीचे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. आता मला वाटतं पुरस्कारार्थी सगळे आलेले असतील तर कार्यक्रम सुरू करायला काय हरकत नाही. अरुण सर. वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा बैसली मयुरा वरती देवी शारदा वरदा देवी शारदा शुभ्रवसन अंगावरती उज्ज्वलता वदनावरती शुभ्रवसन अंगावरती उज्ज्वलता वदनावरती शुभ्रवसन अंगावरती उज्ज्वलता वदनावरती दया क्षमा यांची मूर्ती देवी शारदा वरदा देवी शारदा अंकी घे तलेसे वीणा काडी गोड मंजुळताना अंकी घेत लेसे वीणा काडी गोड मंजुळताना रंजवीत रसिक जनांना देवी शारदा वरदा देवी शारदा मंगलता विश्वी भरवी समतेच्या साजा चढवी मंगलता विश्वी भरवी समतेच्या साजा चढवी हो सकला सुखदा वरदा देवी शारदा वरदा देवी शारदा बैसली मयुरावरती देवी शारदा वरदा देवी शारदा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. पशील करडी काही तव म्हणतील तुझला हिरा सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा जाग जाग मातंगा जाग जाग रे करुण दावशील करणी काही तव म्हणतील तुझला हिरा सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा जाग जाग मातंगा
जाग जाग रे. झोपू नको निष्ठुर मातंगा त्या कुंभकर्णासारखा, त्या कुंभकर्णासारखा. सत्ताधिष्ठित प्रतिष्ठाधिष्ठित होता परंतु झाला आपल्या हाताने पारखा. मिळव पुन्हा गेलेली प्रतिष्ठा तोड गुलामी जंजिरा. सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा. जाग जाग मातंगा जाग जाग रे. करुण दावशील करणी काही तव म्हणशील तुझला हिरा. सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा. पिऊ नको तू दारू कधी जुगार सट्टा खेळू नको. पिऊ नको तू दारू कधी जुगार सट्टा खेळू नको. शिक्षण शिकण्या लिहिण्या वाचण्या एक वेळ ही टाळू नको. होईल कीर्ती साऱ्या भारती तुझ्या नावाची भराभरा. सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा. गेला काळ तो पूर्वी होता ढालपट्टा तलवारीचा, ढालपट्टा तलवारीचा. आता आहे रे शिक्षण कला आणि विलायत इंग्लंड वारीचा. जर करशील तू वारी पुरी होशील तू ज्ञानी पुरा. सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा. जाग जाग मातंगा जाग जाग रे. करुण दावशील करणी काही तव म्हणतील तुझला हिरा. सत्पुत्रा मातंगाच्या घे मानाचा पहिला मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी. धन्यवाद. मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. माझं वय 81 सध्या चालू आहे. मी राष्ट्रपती पुरस्कार शिक्षक आहे. बाल भरतीमध्ये मी 10 वर्ष काम केलं आहे. मी समाज प्रबोधनाचं काम करतो, परिवर्तनवादी विचाराचं काम करतो. मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतो. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा दाभोळकरचा शिष्य आहे. मी जे रूढी परंपरा जे का आहेत, जे अंधश्रद्धा आहेत याच्याबद्दल प्रबोधन. माझं पूर्वीचं गाव तरडगावन, पोस्ट चकलांबा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. आता मी शिर्डीमध्ये स्थायिक झालेलो आहे. माझा मुलगा आणि सूनबाई पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक आहेत. आणि मी 81 वर्षाचा असून 23-24 वर्ष झालं मी रिटायर झालेलो आहे. धन्यवाद. उशीर होत असल्यामुळं आपण थोडंसं बाबांना विनंती करतो की आपण यानंतर मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने हा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर समाजातील काही मान्यवर यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्यांचा समाजभूषण पुरस्कार म्हणून या संस्थेच्या वतीने देण्यात आहे. मातृपितृ छाया प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष उत्तमराव शेलार सर हे डिसेंबर 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी संस्थेची स्थापना 2020 आणि 21 रोजी केली. त्यानंतर संस्थेचं रजिस्ट्रेशन हे 2021 आणि 2022 या सालामध्ये केलं. संस्थेचा पहिला वधूवर पालक परिचय मेळावा हा 2022-23 श्रामपूर येथे झाला. या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार, त्याचबरोबर कर्तव्यदक्ष अधिकारी, भारत देशाची सीमेवर सेवा करणारे सैन्य दलातील जवानांचा सत्कार, त्याचबरोबर आदर्श सरपंच पुरस्कार वितरण समारंभ या संस्थेच्या वतीने संपन्न झाला. त्याचबरोबर 2023-24 या वर्षी संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, त्याचबरोबर क्रांतिगुरु लहुजी वस्ताद निबंध स्पर्धा ही राज्यस्तरीय घेण्यात आली. त्यानंतर 2024-25 या सालामध्ये सहयोग ध्यान शिबिर श्रामपूर येथे आयोजित करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आज 2025-26 या सालामध्ये वधूवर परिचय मेळावा, त्याचबरोबर समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या एक समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशानं समाजभूषण पुरस्काराने सन्मानित काही मान्यवरांना या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी आजच्या या आतमध्ये या हॉलमध्ये बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण
सर्वजण अतिथी आहात. आपण सुंदर अशी मंडपाची व्यवस्था मातृपितृ छाया प्रतिष्ठाननं या ठिकाणी केलेली आहे. तर शिर्डी येथे प्रतिष्ठान पडेगाव तालुका श्रामपूर प्रस्तुत वधूवर पालक परिचय मेळावा संपन्न होत असताना आज या ठिकाणी ज्या महामानवांचे प्रतिमा पूजन झालेले त्यामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरलं पाहिजे, ज्याने घोषणा दिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगार दलित मजूर यांच्या तळहातावर व्यापली गेली असे खडसावून सांगणारे, जनजागृती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्याचबरोबर लहुजी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, शिर्डी नगरपालिका पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय मंगेशजी त्रिभुवन साहेब, या मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजाचं भूषण माजी PSI सुधाकरजी बलसाने साहेब, सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ त्रिभुवन, ज्यांनी अतिशय सुंदर अशी कविता मागांना जागृत करण्यासाठी, समाज प्रबोधन करण्यासाठी ज्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळाला. अतिशय 81 वर्ष वय असताना सुद्धा ज्यांची मानसिकता, शारीरिकता, बौद्धिकता अतिशय वजनदार आहे. तरुणांना लाजवेल अशी 81 वर्षाचे आमचे ज्येष्ठ गुरुवर्य तारडे सर. त्याचबरोबर माजी मेजर ज्ञानेश्वरजी जगधनी साहेब, प्रकाशराव लोखंडे साहेब, ज्ञानेश्वरजी राक्षे साहेब, शिवाजीराव आरणे, पांडुरंग जाधव साहेब, कच्चे सर, मोरे सर माजी प्राचार्य आणि उपस्थित सर्व स्टेजवरची ज्येष्ठ नेते मंडळी, उपस्थित सर्व स्तरातील महिला वर्ग, राजकीय सामाजिक स्तरातील सर्व उपस्थित समाज बांधव, या ठिकाणी आज आपण अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने की या अहमदनगर जिल्ह्यातील वधूवर सूचक पालक मेळाव्यामध्ये फक्त अहमदनगर जिल्हाच नव्हे तर नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर इथून सुद्धा वधूवर पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचंच सहर्ष स्वागत करत असताना जो काही आपला उद्देश आहे वधूवर सूचक पालक मेळावा घेण्याचा, तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये असेल जी काही असंघटितपणा मी आवर्जून म्हणतोय, तर आजच्या युगामध्ये प्रत्येकजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. थांबायचं किंवा कोणाचे विचार आचार न घेता अग्रेसर भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. हरकत नाही, प्रत्येकाने पुढे जावं ही अपेक्षा आपल्या सर्वांचीच आहे. पण सामाजिक काम करत असताना, कोणीतरी चांगलं काम करत असताना, सामाजिक प्रक्रिया करत असताना कोणीतरी कोणाला तरी मागं ओढण्याचा प्रयत्न करते. मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, हा वधूवर सूचक मेळावा संपन्न होत असताना जे काही या आयोजक आहेत, सर्व प्राध्यापक लेवलचे लोक आहेत,
PSI लेवलचे लोक आहेत, शिक्षक पेशातले लोक आहेत, प्राचार्य लेवलचे लोक आहेत. महिला वर्गांचा सुद्धा यामध्ये हिरारीने भाग घेतला गेलेला आहे. परंतु काही जाणकारांनी असं बोलता बोलता सहज विचारलं गेलं, अरे तो मुख्याध्यापक आहे आणि त्याला प्राचार्य डिग्री का लावायची? जर नामदार साहेबांना जर समजलं तर काय होईल? जर शासनाला समजलं तर काय होईल? त्या अज्ञात्याला मी हेच सांगू इच्छितो, माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक आणि प्राचार्य ही एकच डिग्री असते. आणि म्हणून जे काही समाजामध्ये वंचित अविचाराने बोललेले लोक आहेत, स्वतःला दाखवणार जे काही सामाजिक भूमिकेमध्ये प्रमुख आहेत, परंतु विचारधारा थोडी अज्ञान आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की प्रत्येकजण जे त्या लेवलला चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असताना थोड्याशा चुका होतात, कधी कधी होतही नाही, पण चुका ज्यादा सापडल्या जातात. सामाजिक कार्य किंवा जे काही चांगलं काम आहे ते मागं ओढलं जातं. तर कृपया माझ्यासारखे जे काही अज्ञान लोक असतील त्यांना विनंती करेल, समाजाला जर पुढे न्यायचं असेल, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चढाओढ करा, संघटित व्हा, संघर्ष करा आणि यशस्वी व्हा अशी मी अपेक्षा करील. खऱ्या अर्थाने हा जो काही वधूवर सूचक मेळावा आहे त्याचा जो काही उद्देश आहे की आजच्या धावपळीचं जीवन जगत असताना नात्या गोत्यामध्ये, जाती जातीमध्ये जवळचा सलोखा ठेवण्यासाठी वेळ अपूर्ण पडत आहे. आणि म्हणून आपले जे काही वधूवर आहेत, आपले जे काही मुली आहेत ते उच्च शिक्षित झालेले आहेत. आणि उच्च शिक्षित झाल्यामुळे त्यांना त्या लेवलचा वधू किंवा वर मिळणे थोडीशी अडचण येते. म्हणून आपण या वधूवर सूचक मेळाव्याचं प्रत्येक समाजामध्ये नियोजन करत असतो. काही लोकांना असं वाटतं की आपण वधूवर सूचक मेळाव्यामध्ये जर आपल्या वधूला वर पाहिली किंवा वराला वधू पाहिली तर लोक आपल्याला काय म्हणतील. कृपया फक्त मातंग समाजामध्येच हा गैरसमज आहे, तो थोडासा दूर करावा. तसं काही नसतं. ह्या विचारधारा प्रवाहामध्ये आपल्याला जगायचं असताना समाजामध्ये पुढं जायचं असतं. आणि ही धावपळ होत असताना आपल्याला हा नगर जिल्ह्यामध्ये असलेले जे काही आपले शिक्षित आहेत, जे काही मध्यमवर्गीय आहेत, जे काही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, थोडंसं धावपळीच्या युगामध्ये एकमेकाचा समन्वय ठेवणं अवघड जाते. आणि हा कुठंतरी शॉर्ट परंतु लॉंग लाईफ टिकणारा हा आनंद आपण या ठिकाणी घेत आहोत. आणि म्हणूनच मला या ठिकाणी सर्व समाज बांधवांना सांगावंसं वाटतंय की हा जो काही आपला उद्देश आहे तर तो सफल होण्यासाठी आपण नेहमीच असे छोटे मोठे कार्यक्रम करावेत की जेणेकरून समाजाला प्रेरणा मिळेल, समाज प्रगतीपथावर जाईल आणि समाजाची प्रगती होईल. हा एक आपला या ठिकाणी हेतू आहे. हे सर्व होत असताना या ठिकाणी काही मान्यवर आहे समाजाचे, त्यांना पुरस्कार प्रदान होत आहे. काही या पुरस्कारामध्ये पशुवैद्यकीय लोक आहेत, व्यावसायिक आहेत, औद्योगिक आहेत, उद्योगिक आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये घेतलेली भरारी, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या ठिकाणी हे जे पुरस्कार ते आहेत त्यांना आपण सन्मान चिन्ह हेतूची सत्कार करून ही समाजाला, पुढच्या समाजाला प्रेरणा देण्याचं काम या छोट्याशा कामामधून, स्वरूपामधून पुढं समाजाला प्रवृत्त करणार आहोत की समाज याच्याही पुढची भरारी घेईल अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी आमच्या मातृपितृछाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्री उत्तरामजी शेलार सर यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करत असताना आमची जी काही टीम आहे ह्या टीमच्या माध्यमातून एक विचाराने हा जो काही कार्यक्रम आहे तो यशस्वी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला साथ हवी आहे. यापुढेही मातृपितृछाया प्रतिष्ठान सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होईल आणि समाजाची प्रगती होईल अशी मी अपेक्षा करतो. उपस्थित सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी जे काही माता भगिनी आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मातृपितृछाया प्रतिष्ठान सदस्य या नात्याने
मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने निमंत्रित केलेल्या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आपण ऋण व्यक्त करू इच्छितो. या ठिकाणी मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने अतिथींचा या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे. मी पुढील सूत्रसंचालन मान्य रवींद्र शेलार यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं नाव घेऊन या ठिकाणी सत्कारासाठी आयोजकांना विनंती करावी. सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष आपल्याला लाभले सन्माननीय श्रीमान मंगेशजी त्रिभुवन साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय. मी मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमरावजी शेलार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत सन्माननीय श्री. आपण मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व समाजातील लोक इथं जमा झालेलो आहोत. प्रथम जे जमा झालेत त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि ज्या मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे आयोजकांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी समाजासाठी एक चांगली दिशा दाखवलेली आहे आणि असेच त्यांनी वारंवार वार्षिक 6 महिन्यातून आपल्या महाराष्ट्रात कुठेही असे वधूवर मेळावे घ्यावे ही त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि थोडक्यात मी तुम्हाला एक माहिती देतो की मी एक छोटा व्यावसायिक आहे. मला जो आपल्या मातृपितृ छायाच्या लोकांनी जो मोठेपण दिलेला आहे मी त्याला खरोखर पात्र आहे. पात्र काय आहे ते मी तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो. मी इथं शेजारील पुंतांब्या छोट्या गावातील आमोशा मागून नदीच्या कडेला जाऊन तिथल्या दाव्याच्या भाकरी खाऊन मी माझं कमी शिक्षण करून आज पुण्यासारख्या ठिकाणी यशस्वी खरोखर उद्योजक आहे. फक्त आपल्याजवळ आपलं धाडीच पाहिजे आणि उद्योजक करताना शिक्षणाची गरज आहे. पण फार शिक्षण घेऊन उद्योजक करण्यापेक्षा माझी सर्वांना अपेक्षा आहे की शिक्षण सर्वांनी आपलं प्रगती होईल इथपर्यंत आणि व्यावसायिक दृष्टीने शिक्षण घ्यावं आणि समाजाला आणि समाजातील लोकांना दाखवावं की आपल्या समाजातील कमी शिक्षण घेऊन चांगले लोक उभे राहतात. एवढी माझी मी काही जास्त बोलत नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. पुन्हा मी जमलेले सर्व माझे बांधव भगिनी आणि मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे सर्व जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे मी हात जोडून नम्र विनंती करतो. त्यांनी मला बोलायचे 2 शब्द दिले. धन्यवाद. एक सूचना आहे MS 17 CR 6192. यानंतर मनोगतासाठी मी मान्यवरांना उपस्थित मान्यवरांपैकी श्रीमान बंडूजी राक्षे साहेब यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. MS 17 CR 6192 ही गाडी 4 व्हीलर आहे. त्या ठिकाणी वाहतुकीला अडचण येत आहे. दुसरी गाडी आहे MH 15 DS 1877. या दोन्ही गाड्या लवकरात लवकर बाजूला करायच्या आहेत, वाहतुकीसाठी अडचण होत आहे. नमस्कार सर्वांना, माझा प्रथमतः नमस्कार. आयोजक आणि मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमरावजी शेलार सर यांचे मनपूर्वक आभार. समाजासाठी आपण जे काही कर्तृत्व करत आहात ते खूप छान आहे. समाज हा कधी समाजाच्याच माणसाच्या मागं कधी उभा राहत नाही. समाजाकरता तुम्ही जे कराल ते थोडंच आहे. मी माझ्या कर्तृत्वाकरता किंवा समाजाकरता मोठा नाही, मी समाजापेक्षा फार छोटा आहे. समाजातला एक तीळ आहे. तुम्ही तो सन्मान माझा केला तो खूप मोठा आहे. समाजाकरता तुम्ही अजूनही खूप काही कराल अशी आशा बाळगतो. जे समाजाकरता प्रगती करू इच्छितात त्या तरुणांना ही एक मोठं आदर्श स्थान आहे. समाजाकरता तुम्ही उद्योजक असाल, शिक्षक असाल, कुठल्याही
क्षेत्रात तुम्ही कार्य करत असाल ते समाजापेक्षा मोठे नाही. समाज हा आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. समाजाला गवसणी घालणं हे आपल्या आवाक्यातलं काम नाही. तेव्हा मी खूप बोलणार होतो, पण आयोजकांचं बोलणं आहे की 2 मिनटं, त्यामुळे एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंडूभाऊ. आज आदरणीय शेलार साहेबांच्या मातृपितृ प्रतिष्ठानने आज आमचा जो सन्मान केला, खरं तर या सन्मानासाठी पात्र राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि आपण सर्वांनी आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी सदैव ऋणी राहील. आणि मातृपितृ प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्मान्य सदस्य आणि खरं तर समाजाचा हा एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल आयोजकांचे सर्व सन्मान्य सदस्यांची मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आम्हा सर्वांचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमरावजी शेलार सर आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे, या टीमनं जे काय समाजातील काम करणारे विविध क्षेत्रातील जी काही लोक आहेत यांचा अभ्यास करून त्यांनी जो काय पुरस्कार या वधूवर सूचक मेळाव्यामध्ये सर्वांना देण्यात आला, तर हा पुरस्कार सर्वांना स्फूर्ती देणारा राहील इथून पुढच्या कार्यासाठी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. यानंतर लक्ष्मी. सन्माननीय व्यासपीठ, पठारे साहेब, पाटोळे सर, संगमनेर कारखान्याचे माजी संचालक आव्हाड साहेब आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मातृपितृ प्रतिष्ठानतर्फे अत्यंत स्तुत आणि समाज उपयोगी असा हा उपक्रम शेलार सर चालवत आहेत पहा. पण या संस्थेला सर्वांनी आपल्या वधूवराची सत्य आणि जी आहे ती माहिती द्यावी. कारण संस्थेला माहीत नसतं याची काय खरी वस्तू आहे. मी 25-30 वर्षापासून या वधूवर मेळाव्यात काम करतो पहा. आमच्याबरोबर असणारे पठारे साहेब, दिनकर सकट, कैलास साठे, आम्ही जो नगर शहरात जो चालवत होतो त्या लोकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असायचा. पण आता शेलार साहेबांनी नियोजनाने आणि पूर्ण वेळ दिल्यामुळे मागचाही सोहळा त्यांनी खूप यशस्वी केला आणि ह्यावेळेचा एक सोहळा खूप यशस्वी केला पहा. हे पहा, मी 2-3च कार्य करतो. मी शिक्षक आहे. मी फक्त वर्गातली मुलं शिकवले आणि माझे मुलं शिकवले तर आणि समाजासाठी वेळ देतो पहा. यामुळं खूप चांगलं झालं आहे पहा. आम्ही दोघंही नवरा बायको शिक्षक आहोत. माझे मोठे जावई जिल्हा शिक्षणाधिकारी आहेत, दुसरे जावई इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, मुलगी फायनान्स बँकेत ऑफिसर आहे आणि मुलगा इटलीला असतो पहा. तर हे समाजाचं अत्यंत असं उत्कृष्ट कार्य आहे आणि याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि प्रतिसाद दिला पाहिजे. आणि या 3 गोष्टीलाच शिक्षण देणं आणि समाजासाठी उपयोगी पडणं एवढंच काम मी करतो, बाकी काही करीत नाही. आज आमची नवभारत साक्षरता परीक्षा आहे शेलार साहेब, सगळे लोक तिकडे हे, पण मी आमच्या साहेबांना विनंती केली व समाजासाठी मला जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी त्यांना विनंती करून परवानगी घेऊन आलो. आज जर ती परीक्षा नसती तर आमचे शिक्षक बांधव भरपूर प्रमाणात आले असते. कारण शिक्षकांचा शेलार साहेबांशी संपर्क आहे आणि ते बी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे त्यांचंही शिक्षकाविषयी प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं आहे. परत एकदा संयोजकांना आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनींना मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर श्रीमान मधुकररावजी पठारे साहेब. शिवाजी आव्हाड साहेब यांना स्टेजवरती यायचं आहे. शिवाजी आव्हाड साहेब कृपया स्टेज. या ठिकाणी जगन्नाथजी आव्हाड साहेब, सॉरी, या. आज या ठिकाणी मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या वधूवर सूचक मेळावा आणि त्या मेळाव्याच्या निमित्ताने
समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांचा हा जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे स्टेजवर असलेले सर्व तोलामोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ कार्यकर्ते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध साहित्यिक, पुण्यावरून मुद्दामून या ठिकाणी आलेले अण्णा धगाटे, त्याचप्रमाणे संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक माननीय आमचे मित्र जगन्नाथरावजी आव्हाड, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आलेल्या सर्व पालकांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. बंधूंनो, अतिशय चांगली संकल्पना या संयोजन समितीने या ठिकाणी आयोजित केली आणि ती चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. याबद्दल पुन्हा सर्व संयोजकांचे मी जाहीर आभार मानतो. आपण या संस्थेच्या वतीने माझा हा जो सत्कार केला, सन्मानपत्र दिलं, माझ्यापेक्षा अनेक तोलामोलाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अतिशय छोटा कार्यकर्ता आहे. मी तर संयोजकांना सांगितलं होतं माझ्यापेक्षा आणखीन दुसऱ्याला प्रेरणा द्या, त्यांचा सत्कार ठेवा. मी सत्कार स्वीकारण्यात का एवढा मोठा आहे असं मला नाही वाटत. आपल्या समाजाची खऱ्या अर्थाने जी गरज आहे ती वधूवर सूचक मेळावे आयोजित करून समाजातील जे उपवर वधूवर आहेत त्यांच्याकरता योग्य स्थळ शोधणं ही एक जटिल समस्या निर्माण झालेली आहे. आम्ही 1980 सालापासून वधूवर सूचक मेळाव्याला नगरमध्ये सुरुवात केली. माननीय गणपतरावजी शेकटकर त्यांच्या सहकार्याने वेगवेगळे सहकार सभागृह असेल, वेगवेगळे मंगल कार्यालयाचे हॉल असतील, मोफत मिळून त्या ठिकाणी आम्ही वधूवर मेळाव्याची सुरुवात केली. आम्हाला त्यावेळेस गेली 10-15 वर्ष वधूवर सूचक मेळावे आयोजित केले. आम्हाला वाटलं नगर जिल्ह्यामध्ये आम्हीच सर्वात मोठे कामं करतो, जिल्ह्यात कोणीच नाही. परंतु गेली 2-3 वर्षापासून आम्ही जेव्हा इकडे यायला लागलो, आमचा भ्रमनिराश झाला. आम्ही काहीच नाही, आमच्यापेक्षा कितीतरी उत्कृष्ट कामं करणारे आपल्या जिल्ह्यामध्ये लोक आहेत. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. समाज सुशिक्षिताचं प्रमाण अतिशय कमी होतं. आम्ही सुरुवातीचा जो मेळावा आयोजित केला होता, फक्त 17 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण त्यावेळेस मोबाईलची सोय नव्हती. पॉम्पलेट छापायचे, कुठंतरी एसटीला लावायचे, कोणाजवळ तरी निरोप द्यायचा. परंतु त्या प्रकार वाढत वाढत जाऊन मागच्या 2 वर्षापर्यंत अतिशय चांगला प्रतिसाद या वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने मिळत गेला आणि जवळजवळ 107 विवाह ह्या वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने संपन्न झाले. आणि ज्यांचे लग्न झाले त्यांनी येऊन आमचा सत्कार केला की तुम्ही वधूवर मेळावे घेतले म्हणून आमचा विवाह जमला, त्या ठिकाणी स्थळ चांगलं पाहायला मिळालं. एक चांगली संकल्पना या जिल्ह्यामध्ये रुजवत आहे. मी खऱ्या अर्थाने शेलार सर, त्याचप्रमाणे प्राध्यापक बाबासाहेब शेलार, की आम्हाला तुमचा हेवा वाटतो. आम्हाला दक्षिणेमध्ये आम्ही कार्यक्रम आयोजित करायचा आम्हाला वाटायचं आम्ही खूप चांगला कार्यक्रम आयोजित करतो. परंतु गेली 2 वर्षापासून उत्तरेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी जे मेळावे आयोजित केले अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने, नाहीतर आम्ही मेळावे कुठंतरी एखाद्या मंगल कार्यालयात, लक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आयोजित करायचो. लोकांची खूप गैरसोय व्हायची, कसलीही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसायची. आणि मी या ठिकाणी एक खंतही व्यक्त करतो की बंधूंनो, माझा मुलगा किंवा माझी मुलगी उपवर झालेली आहे, तिला स्थळ शोधणं, मुलाला स्थळ शोधणं अतिशय काळाची गरज आहे. परंतु काय होतं, बऱ्याच ठिकाणी मुलीला किंवा मुलाला पालक आणतच नाहीत. फक्त पालक त्या ठिकाणी येतात, वाचलेले जे फॉर्म भरलेले आहेत ते ऐकून घेतात आणि तेवढेच नंबर घेतात. परंतु या ठिकाणी मी सर्वांना विनंती करीन, पालकांना,
की येताना आपले मुलं आणा मुली आणा, प्रत्यक्षात पाहायला मिळतील, त्यांचं मनोगत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून ऐकता येईल. कारण आता समाज अतिशय सुशिक्षित होत गेलेला आहे. मुलं वधूवर सुशिक्षित उच्च शिक्षित झालेले आहेत. त्यांच्याही काही अपेक्षा आहेत ते त्यांच्या तोंडून ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे. बंधूंनो, आम्ही सामाजिक कार्याची सुरुवात कॉलेजच्या जीवनापासूनच केली. 1980 साली जिल्हा बँकेमध्ये भरती होती. त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये आपल्या समाजाचा फक्त एकच माणूस आपटे नावाचा क्लार्क म्हणून काम करत होता. पण त्या कॉलेजमध्ये आम्ही सर्व एकत्र असताना 72 साली कॉलेजला आलो. दुष्काळ होता. अनेक मुलं काही निवार्स कॉमर्सच्या हॉस्टेलला होते, काही नगर कॉलेजच्या हॉस्टेलला, काही ITIला होते. काहींची राहण्याची सोय नव्हती, काही जेवणाची सोय नव्हती. आम्ही त्यावेळेस सर्व कॉलेज फिरलो, हॉस्टेल फिरलो, मुलांचे पत्ते घेतले, त्यांचे नावं गावं पत्ता घेतला आणि काय गैरसोय आहेत ह्या मुलांकडून जाणून घेतल्या. त्यावेळेसची अशी परिस्थिती होती की मुलांना अंथरायला सतरंजीसुद्धा नव्हती. 72चा भयंकर दुष्काळ होता आणि त्यावेळेस आम्ही सर्व जवळजवळ 200-250 विद्यार्थी एकत्र केले आणि आमचा कार्यक्रम कशाचा, प्रत्येक रविवारी सर्व मुलं सकाळचं जेवण झालं की एकत्र यायचं आणि नगर शहरातली एक वस्ती आम्ही घ्यायचो आणि त्या वस्तीत शिक्षणाच्या बाबतीत जागृती करायची. लोकांना सांगायचं तुमच्या मुलांना शिकवा, मुलींना शिकवा. अशा प्रकारचे करत गेलो आणि सर्व एकत्र केल्याच्यानंतर जिल्हा बँकेची जाहिरात आली होती. 2 मिनटं मी फक्त थोडंसं. जिल्हा बँकेची जाहिरात आली होती आणि त्यावेळेस भरती करता आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही कोण ग्रॅज्युएट झालेत त्यांनी क्लार्क करता अर्ज करा, जे 10वी-12वी झालेत त्यांनी शिपाया करता अर्ज करा. आणि आम्ही सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे नगर शहरातले नगरसेवक गणपतराव शेकटकर आणि इतर सर्वांनी जिल्हा बँकेवर टेंबे घेऊन मोर्चा काढला होता आणि त्याचं फलित एवढं झालं की जिल्हा बँकेमध्ये बॅकलॉग जो भरायचा फक्त ठराविक लोकांचाच होता. आपल्या समाजाचा फक्त एक माणूस होता आणि त्यावेळेस जिल्हा बँकेचे चेअरमन होते मारुतराव घुले आणि MD होते GK पाटील. आम्ही टेंबे घेऊन मोर्चा घेऊन गेल्याच्या नंतर नगरपालिकेचे सगळे कर्मचारी आमच्यामध्ये सहभागी झाले आणि त्या मोर्चाचा एवढा मोठा इफेक्ट झाला की जिल्हा बँकेचे MD स्वतः निवेदन घ्यायला आले आणि त्यांनी मारुतरावला फोन केला की मातंग समाजाचा मोर्चा आलेला आहे आणि जवळजवळ 400-500 लोक महिला ती आलेले आहेत आणि ते बँकेत घुसायला पाहतात, टेंबे हातात घेऊन आलेले आहेत. त्यावेळेस चेअरमननी फोन केला घुले पाटलांनी की त्यांचं निवेदन स्वीकारा आणि त्यांना लेखी आश्वासन द्या की पुढच्या भरतीत तुमच्या समाजाला आम्ही न्याय देऊ. आणि जाहिरात निघाली, त्याच्या इंटरव्ह्यू झाल्या. काही त्यांनी मारुतरावनी त्यावेळेस निरोप दिला गणपतरावला की तुमच्या समाजाच्या पोरांची यादी द्या. आता आमच्याकडे जे विद्यार्थी होते काहींचे नावं माहिती होते आणि नाव आणि फक्त आडनाव माहिती होतं, त्यांच्या वडिलाचं बी नाव माहिती नव्हतं, फक्त गावं माहिती होते. आम्ही सर्व एकत्र असल्यामुळं ती यादी घेतली आणि 80 लोकांच्या ऑर्डरी बँकेने गणपतराव शेकटकर आणून दिल्या कारण त्यांचे पत्ते आणि वडिलांचे नाव नव्हते. एक चांगल्या प्रकारचं चळवळीतून काम निर्माण होतं आणि 80 मुलांना त्या ठिकाणी क्लार्कच्या ऑर्डरी दिल्या, 32 मुलांना शिपायाच्या ऑर्डरी दिल्या. म्हणजे अशा प्रकारच्या कामाची सुरुवात केली. त्याच्यानंतर अनेक कामं आपण होत गेले. बंधूंनो, मी या ठिकाणी दुसरी एक खंत व्यक्त करेन की जो सुशिक्षित वर्ग आहे, जो शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये आहे, त्यांच्याविषयी मी स्वतः अनुभव घेतलेला. मी जवळजवळ 8 ते 9 विद्यार्थी हायस्कूलवर शिक्षक म्हणून लावले आणि ज्यावेळेस समाजाचे कार्यक्रम असतील, मेळावा असो, वधूवर मेळावा असो किंवा कुठं मोर्चाचं आयोजन करायचं असेल तर आम्ही स्वतः एकटा तर कोणी खर्च करू शकत नाही. सर्वांची गरज आहे, समाजाकरता भांडायचं.
सर्व नोकरवर्गांकडे आम्ही काहींकडे गेलो, अरे बाबा ते पावती फाट काहीतरी दे, मोर्चा आहे. मला त्यावेळेस थोडी खंत वाटली की अतिशय निरुत्साह नोकरदारांकडून त्या ठिकाणी मिळत गेला, परंतु उत्तरेची परिस्थिती आम्हाला चांगली वाटली. मी सर्व नोकरदारांना विनंती करतील, आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण समाजाचा कोणताही कार्यक्रम असू, आपण त्या ठिकाणी शासकीय सेवेत असल्यामुळे उपस्थित राहू शकत नाही, परंतु तुमचं थोडंफार योगदान त्या कार्यक्रमाला आपण द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मी जास्त वेळ घेतला याबद्दल मी संयोजकाची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 2 मिनिटं द्या फक्त. धन्यवाद पटरे साहेब. अतिशय मौलिक आपण मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे. ज्या खंत तुम्ही व्यक्त केल्या आहेत त्या सत्य आहेत. त्यांचाच धागा पकडून मी म्हणेल, आजच्या कार्यक्रमासाठी ज्या कुणाला इच्छुकांना जर देणगी द्यायची वाटली तर ती स्वीकारली. जोगदंड साहेब आणि त्यांचा मित्रपरिवार हा आयोजकाचा सत्कार या ठिकाणी करणार आहे. कुणालाही डिस्टर्ब न करता मनोगत ॲजिटी चालू राहील. हा सत्कार या ठिकाणी आपण उरकून घेऊ. ओके, धन्यवाद. आवाज आहे का? हां, धन्यवाद रवी साहेब. सन्माननीय व्यासपीठ अध्यक्ष साहेब आणि मातृपितृ छाया प्रतिष्ठान प्रणित श्री उत्तमराव शेलार सर, आपण समाजासाठी आणि आयोजक कमिटी आपला आभार व्यक्त करतो. आपण खूप चांगला स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी समाजासाठी उपलब्ध करून दिला आहे. तरी अधिक वेळ न घेता मी पालक यांना एक विनंती करत आहे की या ठिकाणी जवळजवळ डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि अनेक मान्यवर क्षेत्रातले विद्यार्थी, चांगली काम करणारे यांनी नावनोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींनी सुद्धा चांगल्या प्रकारची नोंदणी या ठिकाणी केलेली आहे. तर आयोजक या नात्याने मी आपणास अशी विनंती करेल की जास्तीत जास्त मुला-मुलींचे संबंध कसे एकत्र येतील, जुळतील, पालकांनी अधिक अपेक्षा न ठेवता ते जास्तीत जास्त एकोप्याने कसे येतील हा प्रयत्न करावा. जास्त अपेक्षा न ठेवता मुलगा आणि मुलगी हे ग्रॅज्युएट आहेत, ते संसार प्रपंच करण्या इतपत सक्षम आहेत, हे पालकांनी नीट ध्यानात घ्यावे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असलेल्या ह्या उमेदवारांनी नावनोंदणी करून एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी त्यांना सहकार्य करावे अशी मी त्यांना विनंती करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेलार साहेब. या ठिकाणी जोगदंड परिवाराच्या वतीनं मातृपितृ प्रतिष्ठान जे आहे त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी होत आहे. या सत्कार समारंभ चालू असताना मी विनंती करतोय ज्ञानेश्वरजी राक्षे साहेब. यानंतर आणि ज्येष्ठ साहित्यिक माननीय अण्णासाहेब धगाटे साहेब यांना विनंती करतो की आपण सत्कारासाठी स्टेजवर यायचं आहे. मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर ज्ञानेश्वरजी राक्षे. आपण या ठिकाणी मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने वधूवर सूचक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्व समाजाच्या वतीने या मातृपितृ प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद देतो की अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न होत आहे. 2 वर्षापूर्वी श्रीरामपूरला कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये अतिशय वाखाणण्यासारखा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. या प्रतिष्ठानच्या वतीनं वधूवर सूचक मेळावा तर होतोच आहे, परंतु समाजामध्ये जे विद्यार्थी, जे कोणी शासकीय पदावरती, चांगल्या पदावरती नोकरीला लागेल अशा लोकांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. त्याबद्दल या प्रतिष्ठानचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी एक समाजाला विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे की मित्रांनो, उप आरक्षण वर्गीकरण हा जो विषय सध्या आपल्या समाजामध्ये गाजत आहे की न्यायमूर्ती बद्दर आयोगाने यावरती निकाल दिलेला आहे, पण महाराष्ट्र शासनाने त्याची इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही. तर यासाठी येत्या 20 मे रोजी मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती मातंग समाजाचा कमीत कमी 5 लाख लोकांचा मोर्चा आपल्याला न्यायचा आहे. आणि मी या ठिकाणी उभं राहून आपल्या सर्वांना विनंती करतो, आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की या 20 मे रोजी होणाऱ्या मातंग समाजाच्या उप आरक्षण जन आक्रोश मोर्चासाठी आपण सर्वांनी तन मन धनाने उपस्थित राहून मातंग समाजाची ताकद त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला दाखवून द्यावी अशी मी विनंती या ठिकाणी करत आहे. आणि आपण सर्वांनी या जन आक्रोश मोर्चाला उपस्थित राहावं असं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो.
आणि अजून एक निवेदन मी या ठिकाणी करतो आहे की मातंग समाजाच्या वतीने आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर वारकरी सेवाभावी ट्रस्टची एक स्थापना झालेली आहे. आळंदीमध्ये प्रत्येक समाजाचं त्या ठिकाणी समाज मंदिर आहे, धर्मशाळा आहे, पण मातंग समाजाची धर्मशाळा नाही आहे. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्या ठिकाणी एक ट्रस्टची स्थापना झालेली आहे आणि आपण त्या ठिकाणी कार्यरत आहोत. त्या ठिकाणी मातंग समाजाची धर्मशाळा बनवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. जागा बघण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्या जागेसाठी आर्थिक मदत वगैरे सर्व आपण या ठिकाणी घेतो आहोत. अण्णा थांबा मला बोलू द्या एक मिनिट. अण्णा बसा, अण्णा बोलू द्या. तर त्या ट्रस्टची स्थापना झालेली आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आर्थिक योगदान त्या ठिकाणी देऊन रीतसर पावती आपल्याला मिळेल आणि हे काम सुरू झालेलं आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की 20 मेचा जनआक्रोश मोर्चा आणि आळंदी येथील ज्ञानेश्वर वारकरी सेवाभावी ट्रस्ट यासाठी आपण सगळ्या हाताने मदत करावी. धन्यवाद राक्षस साहेब. यानंतर कार्यक्रमाचं ज्यांनी अध्यक्षस्थान आपल्याला दिलं आणि ते भूषवलं श्रीमान माननीय मंगेश भाऊ त्रिभुवन यांना विनंती करतो आपण अध्यक्ष भाषण या ठिकाणी करायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही विचार करतोय 2 मिनिटांमध्ये आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जातो. साहेब, अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला वंदन करतो. या आजच्या मातृपितृ छाया प्रतिष्ठान यांच्या वधूवर सूचक मेळाव्यासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माजी PI सुधाकरजी बलसाने साहेब, प्रकाशराव लोखंडे साहेब अभियंता, तसेच आमचे मोठे बंधू मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र त्रिभुवन अण्णा, तसेच समाजभूषण अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त श्री ज्ञानेश्वर राक्षे, शिवाजीराव आरणे, पांडुरंगजी जाधव साहेब, तसेच आमचे साडू कचेश्वर मोरे साहेब, ज्ञानेश्वर जगदने सर मेजर श्रीरामपूर, मारुती सोळचे साहेब, तसेच DK जाधव साहेब, जगदने सर रावरी, आमचे दुसरे मार्गदर्शक राजूभाऊ बागुल, पांडुरंगजी जाधव साहेब, ज्येष्ठ साहित्यिक थोडे उशिरा आले अण्णाजी धगाटे, तसेच आमचे या ठिकाणी स्थानिक आपल्या मातंग समाजावर प्रेम करणारे नानासाहेब शिंदे जे गेले इथून, त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी ते. तसेच आज या कार्यक्रमामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्यांना मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आलं असे आजचे सर्व पुरस्कारार्थी श्री उद्धवरावजी अण्णासाहेब काळोखे साहेब, ज्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कार्याबद्दल श्री लक्ष्मीकांत भागूजी भालेराव साहेब, यशस्वी उद्योजक म्हणून पुण्याहून आलेले बंडूजी राक्षे सर, तसेच यशस्वी उद्योजक पुरस्कार विजेते दुसरे छगनरावजी काशीनाथ जोगदंड सर पुणे, आधीचे जे होते ते टाकळी भांचे होते, मागं पुढं झालं थोडं. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाजभूषण पुरस्कार विजेते शिवाजीराव आव्हाड सर, त्यानंतर राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक पुरस्कार म्हणून आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजाचे कार्यकर्ते श्री मधुकरदादा पठारे, या सर्व पुरस्कारार्थींचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, परंतु प्रत्येक कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे किंवा ठरलेला प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे आयोजकांना जावं लागतं. हा असा एवढा मोठा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा हातभार या ठिकाणी लागतो आणि सर्वांची मदत सहकार्य लागतं आणि त्या सर्वांना पुरस्कृत करणं, उपकृत करणं हे आयोजकांचं परम कर्तव्य असतं, त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. मला कल्पना आहे आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरती वेळ 10 ते 4ची होती, परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम 12 वाजताचा झाला आणि सर्व आंबुजांना माहिती आहे वेळेवर कोणतंच लग्न लागत नाही, हे तर लग्न जुळणार आहे एवढे मोठे, त्याच्यामुळे एखाद 2 तास मागं पुढे कधीच आपली मुहूर्त ठरलेल्या गुरुच्या मुहूर्तावर कधीच टाळी लागत नाही, हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. असो, आज आमचे मामा उत्तमरावजी शेलार साहेब यांनी या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जो काही विडा उचललेला आहे, गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे
न चुकता न थकता सर्वांना संगती घेऊन आणि हा वधूवर सूचक मेळावा जो या काळाची आज गरज आहे. आपण अनेक गोष्टीतून बघत असाल की आज पूर्वी हुंड्याशिवाय मुलगी मिळत नव्हती, आता मुलांनी हुंडा देऊनही मुलगी मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. मला 2 दिवसापूर्वीच आमचे शेलार मामा या ठिकाणी बसलेले सोनेबापू शेलार, त्यांनी मला सांगितलं की एक 96 कोळी मराठा मंडळी आहे, त्यांच्या घरी चांगली प्रॉपर्टी आहे, काय म्हणतात सदन शेतकरी आहे, परंतु त्यांना मुलगी मिळत नव्हती. त्यांची आते बहीण कोणतरी गेलं आणि मुलगी दाखवते म्हणजे तू मुलगी बघायला ये तू पटकन. आम्ही एका ठिकाणी आलो आहे, ते गेले, मुलगी बघितली आणि त्या मुलाला आणि त्याच्या आईला किंवा भावाला मुलगी पसंत पडली. त्यांनी सगळ्यांना बोलवलं तुम्ही लवकर या, आपल्याला मुलगी घेऊन जायची आहे डायरेक्ट. तर सगळे माणसं आले आणि सेम डे लग्न केलं आणि ती मुलगी भिल्ल समाजाची होती. आज अशी परिस्थिती समाजावर आलेली आहे आणि आपल्या इतर समाजापेक्षा आपली परिस्थिती जरा बरी आहे. आपल्याकडे मुली उपलब्ध आहे, मुलंही उपलब्ध आहे, परंतु माध्यम एक चांगलं जे पाहिजे ते सध्या उपलब्ध नाही. आणि या निमित्ताने मामांनी हे माध्यम उभं करून दिलं. गेल्या 5 वर्षामध्ये 150 विवाह या माध्यमातून झाले. हा जो रेशो तुम्ही जर बघितला तर दरवर्षी 30 म्हणजे खूप झाले. दरवर्षी कुणी मोठा नेता पण 30 लग्नाला हजेरी लावत नसेल. प्रत्येक वर्षी 30 लग्न लावून देणं ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि असंच आपल्या सर्वांचं सहकार्य राहिलं आणि आपण सर्वांना सांगितलं तर आपल्या समाजातील कोणताही मुलगा आणि मुलगी ही विना लग्नाची राहणार नाही किंवा वाट बघत बसणार नाही असं मला वाटतं. तसेच आज या आपल्या सर्व समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांना त्यांनी पुरस्कृत केलं. ही पण एक समाजाची जाणीव आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम केलं. जसं देशसेवा म्हणजे फक्त काय म्हणतात त्याला बॉर्डरवर जाऊन हातात शस्त्र घेऊन करणं नाही आहे. रस्त्याच्या फुटपाथवरती एखादा स्वच्छता कर्मचारी प्रामाणिकपणे जर रस्ता स्वच्छ ठेवत असेल ती पण देशसेवाच आहे. त्याचप्रमाणे आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचा माणूस एखादं चांगलं काम करतो ती पण आपल्या समाजाची सेवा, समाजाची उन्नतीचं लक्षण आहे. आणि या सर्व मान्यवरांचा पुरस्कार आज या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केला ही मोठी गोष्ट आहे. विचार करायला काही लागत नाही, परंतु ते प्रत्यक्षात करताना या सर्व गोष्टी करताना त्याला काय म्हणतात दातृत्व, मातृत्व आणि कर्तृत्व या सर्व गोष्टी लागतात तरच एखादा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी होतो. आणि या सर्व मान्यवरांना पुरस्कार देताना अधिक आमच्यासारख्या युवकांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, आम्हाला त्याच्यासाठी उत्तेजना मिळते आणि आम्ही अजून काम करण्यासाठी प्रवृत्त होतो किंवा काम करतो. राहिला विषय आपल्या समाजाचा, सामाजिक काम करीत असताना जसं पठारे दादांनी सांगितलं 1980 साली त्यांनी टेंबे घेऊन मोर्चे काढले किंवा या सगळ्या गोष्टी केल्या. दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जसे आमचे राजू अण्णा आहे यांनी 1991 साली शिर्डीमध्ये जिथं कोणतेही कार्यक्रम यशस्वी होत नव्हते 91 साली शिर्डी मातंग समाजाचा खूप मोठा मेळावा घेतला आणि आर्थिक तरतूद नसताना कोणत्याही राजकीय नेत्याकडे हात न पसरता आमच्या वहिनी पण इथं उपस्थित आहे, त्यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र मोडून आणि त्या कार्यक्रमाचे जे काही पैसे देणं होतं ते केलं. आणि हे सर्व केलं या सर्व मान्यवरांनी हे सर्व केलं म्हणूनच त्यांनी जे बीज लावलं, त्यांनी जे झाड वाढवलं त्याची फळं मी 2 वेळा नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी फळं चाकतोय किंवा आपल्या समोर उभा आहे. मी सगळ्यात मोठं उदाहरण देईल की आमचे वडील साईबाबा संस्थांमध्ये एक स्वच्छता कर्मचारी होते, सफाई कर्मचारी होते, परंतु जागतिक कीर्तीचं तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी या ठिकाणी स्वच्छतेचा देशामध्ये जेव्हा 3रा पुरस्कार स्वच्छतेचा मिळाला तो पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यासाठी मला तिथं प्राधान्य मिळालं. हा माझा नसून आपल्या समाजाचा आणि माझ्या परिवाराचा हा सर्व संघर्ष किंवा मोठेपणा आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे. हे सर्व काम करत असताना उत्तम मामासारखे लोक निस्वार्थपणे हे सर्व काम करतात म्हणून आमच्यासारख्या युवकांना किंवा आमच्या नंतर येणाऱ्या सर्व पिढीला याच्यातून प्रेरणा मिळते. आपल्या मुलामुलींचं शिक्षण करणं, त्यांना चांगल्या पदावरती नेणं ही समाजाचंच देणं आहे. आता मी दुसऱ्या गोष्टीकडे तुम्हाला काय म्हणतं आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो की बघा सरांनी जसं सांगितलं, आमच्या बंधूंनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये 600 राखीव कोट्यातून शिक्षक आहे आणि त्याच्यामध्ये आपले किती 30 का कितीच त्यांनी सांगितलं ते सुद्धा नाही 12 फक्त शिक्षक आहे. आरक्षण तर आम्हाला सगळ्यांनाच मिळालेलं आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं जे दैवत आहे त्यांनी आपल्या सर्व जे दलित, मागासवर्गीय, वंचित जे घटक आहे त्या सर्व जाती धर्माचा अभ्यास करून आणि ह्या सर्व जाती एकत्रित करून हा सगळ्यांना समान लाभ मिळावा यासाठी हे केलं होतं. परंतु आज स्वातंत्र्याच्या
मला वाटतं 75 वर्षानंतर बी आपण त्या सगळ्या गोष्टीपासून म्हणजे संविधान लिहिल्याच्या आरक्षण मिळाल्याच्या 75 वर्षानंतर बी आज आपल्यामध्ये ती उन्नती किंवा ती प्रगती किंवा जो आपला हक्काचा वाटा आहे तो आपल्याला मिळत नाही. आणि याच्यासाठी आपल्या समाजाचे आमदार आदरणीय अमितजी गोरखे साहेब, सुनीलजी कांबळे साहेब, तसेच सकल मातंग समाज या हेडखाली किंवा ह्या बॅनरखाली पंडितराव सूर्यवंशी सर आणि त्यांचे सर्व सहकारी एक मोठी मुवमेंट, एक मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. आणि ही सगळी करण्यासाठी आपल्याला जर वाटत असेल की आपला मुलगा शिकावा आणि त्याला चांगल्या ठिकाणी जागा मिळावी किंवा त्याला त्याचा अधिकार मिळावा, हे मिळवायचं असेल तर आपल्याला अबकडं उपवर्गीकरण होणं फार गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या सर्व मोहिमेमध्ये ह्या ज्या ज्येष्ठ श्रेष्ठ मोठ्या लोकांनी जी काही मोहीम उभारलेली आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी अगदी तन मन धनापासून त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी असलेले काय म्हणतात नोकरदार जो आपला वर्ग आहे त्या सर्वांनी जाणं गरजेचं आहे. बघा, आपल्या सोयऱ्याचं एखाद्याचं जर साखरपुड्याचं सुपारीचं जर निमंत्रण आलं तर ते आपण टाळीत नाही. ते आपण काही झालं तरी बायको आजारी, पोरगा आजारी आहे, त्याला दवाखान्यात ॲडमिट करून सुई देऊन आणि आपण त्या कार्यक्रमाला जातोच. हे तसंच काम आहे. आज जर तुम्ही या मोहीममध्ये किंवा या मोर्चामध्ये सहभागी नाही झालात तर उद्या येणारी पिढी आपल्या ह्या पिढीला नाव ठेवेल. कारण की शासनाने आपल्यासाठी वाढून दिलं आहे, जे कोणी केलं नाही त्या आत्ताच्या शासनाने आपल्यासाठी 4-5 जे मोठे मोठे जे गोष्टी आहे, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं, लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक झालं, RTची स्थापना झाली आणि अबकडं वर्गीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आत्ता काल परवा मला वाटतं कर्नाटकामध्ये चंद्रबाबू नायडू यांनी आपल्याला ते डिक्लेअर केलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण केलं. तर हे फार लांब नाही आहे, आपल्याला फक्त 4 पावलं चालणं गरजेचं आहे. आता गेल्या 4 दिवसापासून आम्ही सर्वांनी राहता तालुका असेल किंवा वेगवेगळे सर्व तालुके असेल त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन निवेदन दिलं आणि समाजाच्या या आरोळीची किंवा ह्या घोषणेची शासनाच्या कानामध्ये मोठी आरोळी ठोकलेली आहे. परंतु याचा उद्रेक किंवा याचा भव्य स्वरूप आहे हे आपल्याला येत्या 20 मे रोजी मुंबई या ठिकाणी करायचं आहे. आणि हे करण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित आणि शिकलेले असाल या ठिकाणी उपस्थित असलेले, परंतु मागवाड्यामध्ये राहणारा आजही जो वंचित आहे, जो पिसडलेला आहे, जो फक्त सीझनमध्ये वाजवण्याचं काम करतो, दिवाळीच्या सीझनमध्ये शिराया विणण्याचं काम करतो, चराटं विणण्याचं काम करतो, त्याला प्रमुख प्रवाहात आणणं गरजेचं आहे. आज आपण शिकलो, एक माणूस शिकला तर त्याची पुढची पिढी सर्व शिकते किंवा त्याचा ट्रॅक बदलतो, त्यांच्या पुढच्या येणाऱ्या सर्व जनरेशन एक वेगळ्या वळणावरती जातात. ती कडी आपल्याला बनायचं आहे. या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनामध्ये सर्व ताकदीनिशी उपस्थित राहायचं आहे आणि मोठा सहभाग नोंदवायचा आहे. मी पुनश्च एकदा या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, कदाचित तुम्ही कंटाळले असाल, प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होईल. मी पुनश्च एकदा या कार्यक्रमाचे आयोजक मातृपितृ छाया प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आमचे मामा शेलार मामा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या ठिकाणी उपस्थित असण्यामध्ये मी सर्वात लहान आहे आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं. मला त्याचं थोडंसं नर्वसनेस आली होती मला की अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची मला सवय नाही आहे. कारण जेही काही समाजाचं कामं आहे ते आमचे बंधू गेल्या अनेक वर्षापासून करतात. माझं कार्यक्षेत्र, माझा वॉर्ड मर्यादित आहे. त्या वॉर्डच्या प्रत्येक घरात कुटुंबात किती मुलं आहेत, त्यांचं काय दुःख नाही ते सर्व मला माहिती, माझ्या गल्लीत काय आहे. कारण ती माझी जबाबदारी जी माझ्यावर सोपवली मी तर प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करतो. मी पुनश्च एकदा सर्व आयोजकांचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व वधूवरांचे मातेपिते या ठिकाणी उपस्थित राहिलेले, जसं गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येकांचं काय म्हणतात लग्न झालेलं आहे, त्याचा रेशो फार चांगला आहे, आपणा सर्वांचे होईल आणि सर्व पुरस्कारार्थींना मी चांगलं आयुष्य, धन, संपदा, आरोग्य लाभो अशी श्री सद्गुरू साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओम साईराम. कोणाचं नाव घेण्याचं चुकून राहिलं असेल तर मला क्षमा करा. आणि एक विनंती आहे, या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचे पासेस अरुण भाऊ बोर्डे यांच्याकडे आहे. ज्या कोणाला जेवणासाठी जायचं असेल त्यांनी आपल्या वेळेनुसार अरुण भाऊ यांच्याकडून पासेस घेऊन आणि साई संस्थांच्या प्रसादालयामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी विना पासेस कोणालाही प्रवेश नाही. त्याच्यामुळे विनंती आहे, अरुण भाऊ यांच्याकडे पासेस आहे, आपण ते पासेस घेऊन जावे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. हां, इथेही जाता येईल ना, मागं 500 रूम या ठिकाणी प्रसादालय आहे, तिथेही जाता येईल. 2-3 ठिकाणी 1000 रूम साई आश्रम आहे, त्या ठिकाणी प्रसादालय आहे, त्या ठिकाणी जाता येईल. आपण सर्वजण आलात आणि आपलं मौल्यवान वेळ मी घेतला त्याबद्दल मी आपली धन्यवाद आभार मानतो आणि आयोजकांचे पुन्हा एकदा, पुरस्कारार्थींचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. ओम साईराम. धन्यवाद अध्यक्ष साहेब. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनासाठी निवृत्ती कांबळे सर यांना विनंती करतोय आपण
या ठिकाणी आभार मानायचे आहेत. उशिरा का होईना संजयजी शिंदे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यानंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त विश्वनाथजी आल्हाट सर यांचाही या ठिकाणी आभार. आत्ताच्या कार्यक्रमासाठी राजेंद्र एकनाथ पगारे साहेब राजनकुल श्रीरामपूर यांच्याकडनं 1001 रुपयाची वर्गणी जमा झालेली आहे रोख स्वरूपामध्ये. आपलं संस्थेच्या वतीने आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रवीण महाराज लोखंडे जुन्नरवरून आलेले आहेत त्यांचंही आम्ही सर स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित विजयजी साठेसाहेब रेल्वे पायलट यांचंही या ठिकाणी सरचे स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी माननीय श्री माजी केंद्र प्रमुख उत्तमराव शेलार सर यांच्या संकल्पनेतून जे मातृपितृ छाया वधूवर सूचक मेळावा आयोजित झालेला आहे. मागच्या वर्षीही त्यांनी श्रीरामपूर इथं वधूवर मेळावा घेतला आणि अतिशय उत्कृष्ट रीतीने त्या मेळाव्यासाठी आपण सर्वांनी त्यातले काही साक्षीदार इथं पण आहेत तर सर्वांनी त्या ठिकाणी येऊन वधूवर मेळावा अतिशय सुंदर रीतीने पार पाडला. आणि यावेळेस शिर्डी या ठिकाणी या सर्व समितीने असा निर्णय घेतला की शिर्डी हे ठिकाण अतिशय चांगलं आहे आणि सर्वांचं साईबाबांचं दर्शन होईल. प्रांगणामध्ये सर्वजण येतील आणि सर्वांना या ठिकाणी याच्यामध्ये भेटी घेता येतील वधूवर मेळाव्यामध्ये. त्या दृष्टीनं या ठिकाणी हा आयोजित केलेला वधूवर मेळावा आहे. या वधूवर मेळाव्यासाठी जे सत्कार मूर्ती आहेत समितीच्या वतीने त्यांचा जो सत्कार झालेला आहे आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे तर त्यांची समितीच्या वतीने खूप खूप आभार. मी अगदी थोडक्यात हे करतो नावं न घेता कॉमनली आभार मानतो फक्त. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पूर्ण जिल्ह्यामधून उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांनी आपले मुलं मुली यांनी वधू आणि वर उपस्थित ठेवलेत. त्यांचे प्रथमतः मी आभार मानतो की प्रत्यक्षात काही जण म्हणतात आमचा फॉर्म भरून घ्या आणि तिथं ठेवा म्हणजे तुम्ही टेस्ट करायला न येता स्वतः मुलगा मुलगी जर आपला प्रत्यक्ष बऱ्याच जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की प्रत्यक्ष आपला मुलगा मुलगी इथं आणा आणि सगळ्यांना दिसू द्या आणि इथं बोलणं होऊ द्या. आणि सरांचा उद्देशही तसाच आहे की प्रामाणिकपणे आपला मुलगा मुलगी इथं आला तर आपल्याला बोलता येतं पाहता येतं मनोगत सांगता येतं एकमेकाशी विचार मांडता येतात आणि जे आपल्याला महत्त्वाचं कार्य आहे की ज्या कार्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो ते कार्य आपलं सिद्ध होत आहे. तर त्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणलं आहे त्यांचं खूप खूप आभार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वजण जिल्ह्यातून तर आलात परंतु शेजारच्या जिल्ह्यातून काही नाशिकमधून बरेच पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत आणि संभाजीनगर नाशिक संभाजीनगर बीडवरून सुद्धा काही जण या उल्हासनगर मुंबई तर या ठिकाणाहून आलेले आहेत. तर सर्वांचे समितीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला ज्या कार्यक्रमाकडे जायचं तो कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात आपण बरोबर आहे सर रवी सर हो यस सर थोड्याच वेळामध्ये आपण सुरू करतो. आलेले सर्वांचे मी मनपूर्वक समितीच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मातृपितृ छाया प्रतिष्ठान पडेगाव आयोजित हा मोफत जिल्हास्तरीय मातंग वधूवर मेळावा आयोजित केला. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल प्रथमतः सर्व वधूवर पालक सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित आलेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष शिर्डी मंगेशरावजी त्रिभुवन सर हे यांनी आम्हाला वेळ दिला याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी मातृपितृ छाया प्रतिष्ठान हे निर्माण करण्याची गरज का पडली नाही का मग हातात बरं होतं मग काय नाही ना हा हातातच बरं होतं राहू दे हातात हा हातातच राहू दे हातातच
बस 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 आता बस बस झालं. या ठिकाणी मातृपितृ छाया प्रतिष्ठान निर्माण करण्याची गरज का पडली याचा माझ्या दृष्टीने सरळ अर्थ आहे की आपण सेवा काळामध्ये समाजाची सेवा जी आहे माझ्या परीने केली, परंतु पाहिजे तेवढा वेळ समाजासाठी देता आलेला नाही. म्हणून अशी इच्छा झाली की आपण सेवा काळामध्ये काही करता आलं नाही तर कमीत कमी सेवानिवृत्तीनंतर तरी आपण काहीतरी केलं पाहिजे, समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत. या उद्देशाने ही या सेवानिवृत्तीनंतर आदर्श क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार जे आहेत या समाजापर्यंत पोचविणे व समाजासाठी चांगलं काहीतरी करता येईल या उद्देशाने मातृपितृ छाया प्रतिष्ठानची स्थापना सन दिनांक 3/12/2022 केली आणि त्या माध्यमातून श्रीरामपूर येथे 17/9/2023 रोजी सर्व सहकाऱ्यांच्या आयोजकांच्या मदतीने मुक्ता वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. आणि हा जो मेळावा आहे हा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी भरघोसून असं सहकार्य केलं आणि या सहकार्यातून इतका मोठा तो वधूवर मेळावा झाला की आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने आम्हाला समजले की 750 पब्लिक, 750 समाज आणि 125 165 ते 175 वधूवर त्या ठिकाणी आले होते. आणि त्या ठिकाणी ते वधूवर आल्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये आम्हाला रिझल्ट असा मिळाला की 51 लग्न त्या मेळाव्यातून जमले आणि यशस्वी झाले. आणि मग आम्हाला यातून प्रेरणा मिळाली की आपण कमी पडत नाही, समाज कमी पडत नाही, आपले आयोजक जे आहेत हे कमी पडत नाहीत, ते आपल्याला प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणाच्या माध्यमातून आपण हा दुसरा वधूवर मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्या मध्यंतरीच्या पिरियडमध्ये 2023ला जो मेळावा झाला त्याच्यानंतर काम आमचं शांत राहिलं नाही. गुणवंत विद्यार्थी, समाजातील गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांना आम्ही पुरस्कार दिले की त्यांना प्रेरणा मिळावी, ह्या उद्देशाने त्यांना पुरस्कार दिले. या पुरस्कारामध्ये नुसते गुणवंत विद्यार्थीच नव्हते तर आदर्श सरपंच समाजातील जे आहेत त्यांचाही सत्कार केला. त्याचप्रमाणे स्वतंत्र सैनिक जे देशासाठी लढले आणि मायभूमी परत आले त्यांचाही आम्ही सत्कार यथोचित केला. त्यांची नावं घेतली, नावं शोधली आणि तो सत्कार केला. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवले. त्यानंतर आपले मागासवर्गीय जे शिक्षक आहेत, गुणवंत शिक्षक आहेत, आपल्या समाजातील जे गुणवंत शिक्षक आहेत, परंतु वेगळ्या मार्गाने प्रयत्न केल्याशिवाय त्याला शासकीय पुरस्कार मिळत नाहीत आणि आपला शिक्षक हा असाच वंचित राहतो. मग आमच्या लक्षात आलं की आपण या शिक्षकांनासुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार ते सुद्धा दिले आणि शिक्षकांची वाहवा केली. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे कार्यक्रम करून आज या स्थितीला आलो की हा जो वधूवर मेळावा आहे आम्ही जे आयोजक कमिटी नेमली, आयोजकांमधून आमचे विचारविनिमय झाला, बैठका झाल्या आणि 10 ते 12 आयोजक या ठिकाणी आम्ही निर्माण केले. बसलो, बैठक झाली, चर्चा केल्या आणि त्यामधून आम्ही नियोजन असं केलं की आपल्याला शिर्डी या ठिकाणी वधूवर मेळावा घ्यायचा आणि त्या मेळाव्यासाठी आपल्याला जो कार्यक्रम घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला स्थानिक शिर्डीकरांची आपल्याला गरज भासणार आहे आणि म्हणूनसाठी या ठिकाणी शिर्डीला आलो. आणि आम्हाला प्रथमदर्शनी जे भेटले ते आमचे नाना पाटील शिंदे.
यांनी आम्हाला या ठिकाणी हा हॉल, पूर्ण हॉल आणि हा मंडप त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणूनसाठी त्यांचे प्रथमतः मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमची आयोजक कमिटी जी होती त्यामध्ये माननीय श्री राजेंद्र त्रिभुवन साहेब, त्यानंतर काळूराम बोर्डे सर, माजी प्राचार्य प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, माननीय श्री अरुण बोर्डे सामाजिक कार्यकर्ते, बाबासाहेब माननीय प्राध्यापक बाबासाहेब शेलार सर, जागृती प्रतिष्ठान बेलापूर, एकनाथजी आव्हाड सर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, त्याचप्रमाणे शिवाजी आव्हाड सर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, प्राध्यापक तुकाराम सोळशे सर, प्राध्यापक न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव, गोरक्षनाथ शेलार माजी उपपोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस नाशिक, मान्य श्री रवींद्र शेलार सचिव जागृती प्रतिष्ठान बेलापूर खुर्द, त्याचप्रमाणे येवला येथून आलेले आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते मान्य श्री शरद हिवाळे सर माजी मुख्याध्यापक येवला शिक्षण संस्था, माननीय प्राध्यापक मच्छिंद्र सोळशे सर प्राध्यापक न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव आले. ते त्यांची शाळेच्या आज परीक्षा होत्या, ते थोडे उशिरा आलेत परंतु या ठिकाणी ते आहेत, त्यांचेही धन्यवाद. त्यानंतर माननीय श्री मोहन रणजवे सर सामाजिक कार्यकर्ते ओझर मिग नाशिक आणि या संस्थेचे मातृपितृ छाया प्रतिष्ठान संस्थेचे सचिव प्रमोद उत्तम शेलार, हे अशा पद्धतीने आमच्या आयोजकांची कमिटी निर्माण केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून या विवाह सोहळ्याचं म्हणजे वधूवर मेळाव्याचं आम्ही नियोजन केलं आणि हा वधूवर मेळावा आता थोड्याच वेळामध्ये आपण या वधूवर मेळाव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात याबद्दल सर्वांचे आणि सन्माननीय व्यासपीठ सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. या ठिकाणी फक्त